मी आहे अद्वै आणि आज मी इथे आले आहे तुम्हाला माझ्या नवीन चित्रपट आउट ऑफ सिलेबस बद्दल थोडंसं सांगायला. आउट ऑफ सिलेबस हा MPSCच्या विद्यार्थ्यांवरती आधारित एक सुंदर चित्रपट आहे जो क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या विषयांबद्दल बोलतो. आपण जेव्हा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या सिलेबसमध्ये खूप जास्त गुंतलेलो असतो आणि त्याच्या बाहेरून काहीतरी संकट आपल्यावर डोकावतंय असं या विद्यार्थ्यांना कळतं, तेव्हा ते काय करतात आणि त्यांच्या आयुष्यात कसा बदल येतो याच्याबद्दलच हा पिक्चर आहे. तर तुम्ही जाऊन नक्की 3 जुलैला हा पिक्चर पाहायचा. माझ्या पात्राबद्दल सांगितलं तर माझ्या पात्राचं नाव आहे कल्पना आणि कल्पना ही अशी एक खूप हेडस्ट्रॉंग मुलगी आहे जी थोडीशी प्रिव्हिलेज, थोडीशी अनअवेअर असते, मास्तरांची मुलगी असते आणि ती अनिकेत याच्याकडे जाते MPSCची तयारी करायला. आणि तिची जी जर्नी दाखवली आहे आपलं संविधान वाचल्यानंतर, आपला MPSCचा अभ्यासक्रम वाचल्यानंतर तिची जी जर्नी आहे फ्रॉम बिईंग अ प्रिव्हिलेज्ड पर्सन टू बिकमिंग समवन, जिला माहिती आहे की तिचा आवाज किती मोलाचा आहे, की आपणच आपले युवाच हा चेंज आहे आणि ती तेव्हा कसं लढते, असं काही माझं पात्र आहे. या चित्रपटामध्ये तिचा आवडता डायलॉग किंवा गाणं काय असं तर आम्हाला जर या चित्रपटात माझा आवडता डायलॉग असा काही आहे की हो का त्याची पोस्ट येईपर्यंत जाते हे जंगल. तर अशी ही लाईन आहे. आमचा जो हिरो आहे अनिकेत, त्याच्या पोस्टवरती स्टे येतो आणि तो म्हणतो की ठीक आहे आपण पोस्ट आल्यावरती बघू की आपण काय करू शकतो आपल्या जंगलासाठी. आणि ती म्हणते की हो का म्हणजे तुझी पोस्ट येईपर्यंत हे जंगल पूर्ण तुटून जाईल. तर म्हणून तो माझा फेवरेट डायलॉग आहे. आणि माझा अनुभव म्हटलं तर खूपच सुंदर, खूपच मजा आली मला. माझं पदार्पण आहे या पिक्चर बरोबर. तर सगळं काही माझ्यासाठी खूप नवीन होतं, पण जी प्रोसेस आहे त्याच्यातून मला खूप शिकायला मिळलं. अजिंक्य सरांबरोबर काम करताना, अभिजित सर, सानिका मॅम बरोबर काम करताना खूप शिकायला मिळलं आणि खूप मजा आली. तर थँक्यू सो मच. आणि 3 जुलैला नक्की जाऊन सहकुटुंब आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन सगळ्यांनी जाऊन हा पिक्चर पाहायचा. थँक्यू. आजवर म्हणजे माझं पदार्पणच खरं तर विठू माऊली या मालिकेसोबत श्री विठ्ठलांची भूमिका करताना झालं आणि त्यानंतर मन उडू उडू झालं. या मालिकेमध्ये एकदम डॅशिंग असा इंद्रा साकारता आला, रोमॅन्टिक रोल होता आणि खूप असे व्हेरिएड रोल. म्हणजे कन्नी या सिनेमामध्ये लंडनला जाऊन लंडनचा मुलगा म्हणजे भारतीय मुलगा पण तो लंडनला लहानाचा मोठा झालाय असा साकारण्याची संधी मिळाली. आणि असे व्हरायटीचे रोल करत करत अभंग तुकाराम ह्या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता आली. सो प्रत्येक वेळी कुठलाही प्रोजेक्ट निवडताना काहीतरी वेगळं करावं ह्या विचाराने मी खरं तर सिनेमाची निवड करता यावी किंवा तसा सिनेमा माझी निवड करावी त्या सिनेमाने किंवा त्या निर्मात्यांनी, असा विचार नेहमी होता. सो ज्या वेळेला आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा माझ्यापर्यंत आला त्यावेळेला या आधी कधीही मी जसा दिसलो नाही तसा दिसणार आहे हा विचार मला आला. ह्या आधी कधीही बोललो नाही ती वऱ्हाडी भाषा बोलण्याचा मला एक चांगली संधी मिळणार आहे. आणि खरं तर ते रिस्की होतं, लोकांना ते आवडेल नाही आवडेलचा एक विचार पण होता. पण सध्या तरी ट्रेलर आमचा युट्यूबवर आलाय आणि लोकांकडून तर खूप प्रेम मिळतंय. सो नवीन देशमोहिना जी जे आमचे तेलुगू भाषिक दिग्दर्शक आहेत, सुगत वाघमारे जी जे आमचे निर्माते आहेत, रोहित गायकवाड जो ऍक्च्युली हा पिंपरीचाच आहे आणि त्याने कास्टिंग माझी ह्या सिनेमासाठी सुचवली. आणि अनिकेत कुर्डेजी ज्यांना मीच ह्या सिनेमामध्ये असायला हवा असे आमचे हे रायटर आहेत. तर माझं सौभाग्य आहे की ह्या व्यक्तींना मी ह्या सिनेमाचा भाग व्हावा असं वाटलं. आणि आता 3 जुलैला तो सिनेमा सगळ्यांसमोर येतोय. हा विषय मला असं वाटतं मांडणं खूप गरजेचं होतं. कमर्शियल सिनेमा घेऊन बरेच जण येतात, त्यामधून त्यांना रिटर्न पैसे मिळतील हाही विचार त्यांचा सहजच असतो. पण इतक्या गांभीर्याने घेण्याचा विषय, त्यामध्ये केलेली करोडोंची इन्व्हेस्टमेंट, प्रमोशन, शूटिंग, 2 वर्ष तब्बल आम्ही ह्या सिनेमाचं शूट केलंय. सो हे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे असं मला वाटलं. आणि ज्या वेळेला मला हा सिनेमा विचारला गेला, पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा विचारही न करता मी सरळ हो म्हणालो. आणि मला खूप अभिमान आहे की मी ह्या सिनेमाचा भाग होऊ शकलो. सो आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा येतोय 3 जुलै रोजी. धन्यवाद.